ब्राझीलमध्ये झालेल्या मिस्टर वर्ल्ड शरीर सौष्ठव स्पर्धेमध्ये मराठमोळ्यात दिनेश कांबळेला कांस्यपदक मिळालेलं आहे। दिनेशनं सलग 6 वर्ष महाराष्ट्राशी आणि 4 वर्ष मिस्टर इंडिया स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल मिळवलंय। पण आता आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला सुवर्ण पदक मिळवून देण्याचं दिनेशचं स्वप्न आहे। ब्राझीलमध्ये झालेल्या 68व्या जागतिक स्पर्धेत महाराष्ट्राच्या दिनेश कांबळेनं कांस्यपदक पटकावलंय। अत्यंत गरीब कुटुंबातल्या वाढलेल्या दिनेशच्या आई वडिलांना त्याच्या यशाची कल्पनाही नव्हती। आनंद आहे असं म्हणतात, खूप चांगला आहे, आनंद आहे। असंच प्राईज आणावी, प्राईज मिळावी असा आनंद आहे। खूप आनंद होतो। खूप आनंद होतो। गरीब कुटुंबात जन्मलेल्या दिनेशचे वडील एका हॉटेलमध्ये नोकरी करतात, पण परिस्थितीशी झगडत दिनेशने कसरतीसाठी वाटेल ते केलं। 2009 मध्ये दिनेशला पहिलं मोठं यश मिळालं। त्याने महाराष्ट्र श्री गोल्ड मेडलचा किताब पटकावला आणि त्यानंतर सलग 6 वर्ष महाराष्ट्र श्री आणि 4 वर्ष मिस्टर इंडिया या स्पर्धेत त्याने सुवर्ण पदकावर आपलं नाव कोरलं। त्यानंतर माझे आई वडील मला मुंबईला घेऊन आले। त्याच्यानंतर आमची परिस्थिती खूप बिकट होती। त्याच्यातून आम्ही खूप मेहनत करून वरती आलो। वडील हॉटेलमध्ये आहेत जॉबला। त्याने जास्त पगार नव्हता। माझ्या मते 10 वर्षापूर्वी ना 2000 रुपये पगार होता। माझे काका वडील वगैरे व्यायाम करायचे, त्यांना बघून मी फक्त एक व्यायाममध्ये फिटनेस म्हणून व्यायाम चालू केला। पण फिटनेसने त्याच्यामध्ये मी एकदम गुंतत गेलो। म्हणजे मला पण काहीतरी केलं पाहिजे, आपलं नाव बनवलं पाहिजे स्पोर्ट्समध्ये। तर ती माझी जिद्द वाढत गेली पुढे। तर आमची फायनान्शियली एवढी परिस्थिती नव्हती, पण मी स्वतःवर मेहनत करत राहिलो। मला अभिमान वाटतो की आज तो आपल्या देशातर्फे जी मिस्टर वर्ल्ड ब्राझीलमध्ये जी स्पर्धा आयोजित झालेली त्या स्पर्धेमध्ये त्यांनी कांस्यपदक मारलेलं आहे। कांस्यपदक पटवल्याबद्दल त्याला सर्व आमच्या पॉवरफ्लेक्स परिवारातर्फे सर्वात पहिलं मी अभिनंदन करतो। कांस्यपदक पटकावल्यावर आता पुढच्या आठवड्यात स्पेनमध्ये होणाऱ्या अल्मेच्युअर स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवायचं हे दिनेशचं स्वप्न आहे। पण आर्थिक अडचण आणि कर्जाच्या वाढत्या ओझ्यामुळे त्याला स्पर्धेत उपस्थित राहता येईल की नाही ही चिंता त्याला सतवते। कॅमेरामन नितीन बोढारेसह मिलिंद तांबेसह ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही, नवी मुंबई।